अरे मोनिका, तू परत का आलीस इथे? दिसत नाहीये? माझं बाळ आहे ना माझ्या हातात, तिला न्यायला आली. तुला वेड लागले का मोनिका? मला वेड ठरून मोकळा हो रे तू. लागलंय मला, वेड लागलंय. एक आई वेडी झालीये तिच्या मुलीला घरी न्यायला, असं समज. ती तुझ्या घरी होती तेव्हा ढुंकूनही पाहिले नाहीस तिच्याकडे, आणि आता इथे ती मजेत आहे, तर त्याचा तुला त्रास होतोय का? हे बघ विक्रांत, तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही. ती माझी मुलगी आहे आणि एवढंच नातं पुरेसं आहे तिला घरी परत न्यायला, असं मला वाटतं. ओके? अगं थांब, अशी रडबत येऊ नकोस. तिला शांत कर आधी. दे माझ्याकडे, दे माझ्याकडे दे. काय झालं? कुठे नाही जाणार तुम्ही? इथेच जाणार, इथेच जाणार. दे आता माझ्याकडे, मी घेऊन चालले. मोनिका, मोनिका, तुझे आजी आजोबा तिला इथे ठेवून गेले, सो ते जर परत आले तर मी ईशाला देईन. ओके? सो आता मला ईशा हवी आहे हे मला परत ऐकायचं नाहीये, आणि ती तुझी कधी नव्हती आणि नसेल. आता इथे मला गोंधळ नकोय, तू जाऊ शकतेस. आई, तू ईशाला आत घेऊन जा. हो. पुन्हा एकदा मला डिवचलंस ना तू? नाही सोडणार. तुलाही नाही सोडणार आणि तुम्हाला सगळ्यांनाही सोडणार नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या प्रिय बहिणीला तर अजिबात नाही. काय ग मानसी, बँगलोरमध्ये सेटल नाही होता आलं म्हणून ह्या घरात सेटल होण्याचा प्लॅन आहे आता? ए, आमच्या घराचं दार मानसीसाठी नेहमीच उघड आहे. आणि ईशासाठी सुद्धा. ईशा इथेच राहणार आहे, ऐकलंस? मला माहितीये विक्रांत, तुला या घराची दारं फक्त माझ्यासाठी बंद करायची आहेत ना? नाही सोडणार. तुम्हाला कोणालाच मी सोडणार नाहीये. नाही तुम्हाला सगळ्यांना धडा शिकवला ना, तर नाव मोनिकाला होणार नाही. काय हो, ही येण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत. अगं, युनिव्हर्सिटीमध्ये वेळ लागला असेल. पण फोन का उचलत नाहीये ही आपला, त्यामुळे काळजी वाटते ना. अजून थोडा वेळ वाट बघू, येईल ती. नाही, एरवी ठीक आहे हो, सध्या डोकं ताळ्यावर नाही ना तिचं. हा, मनूचा चालाय वाटतं, बघते. हॅलो. हॅलो, मी पार्वती बोलते. नमस्कार. हा, पार्वती ताई बोला ना. हा, मी फोन अशासाठी केला होता. ईशानी काही त्रास दिला का? नाही हो, नाही नाही नाही. ते छोटं बाळ कुठे घरात आहे म्हणून कळत सुद्धा नाही. पण तुमची ती मोठी आहे ना मोनिका, तिने मात्र आमच्या घरात येऊन खूपच त्रास द्यायला सुरुवात केली आहे.
अरे देवा, ही मुलगी म्हणजे ना कहर आहे अगदी. अहो आजी, तुम्ही घाबरू नका. आमच्या घरात काय मी एकटी नाहीये. आमच्या घरात खूप माणसं आहेत. त्यामुळे तिच्या या हुकुमशाहीला कोणी जुमानत नाहीये. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, आणि बाकी सुद्धा सगळे आहेत. आणि त्यामुळेच मी तिच्या भांडणातनं चांगली सडेतोड उत्तरं देते. नाही हो, काय होतं, हे सगळं करत असताना न तुमचे चेहरे दोघांचे आमच्या समोर येतात आणि मग आम्हाला थोडं नमतं घ्यावं लागतं. ती ईशाला परत न्यायला आली होती का? नाही नाही, विक्रांतनी तिला ईशाला घेऊच दिलं नाही. मी काय म्हणते, तुम्ही जरा तुमच्या पद्धतीने त्या मोनिकाला समजवा, नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने समजवायला लागेल. हो हो, मी आणि हे दोघंही बोलतो तिच्याशी. माफ करा हा, तुम्हाला त्रास झाला. नाही नाही, त्रासाचं सोडून द्या हो. फक्त तुमच्या कानावर घालायला फोन केला. ठेवते फोन. हा बर. नाही, तू त्यांना केलास खरा फोन, पण ती महामाया त्या आजी आजोबांना काय ऐकणार आहे डोंबल? बघूया. नाही, शेवटी मी म्हणतो तेच सिद्ध झालं, पण तुम्ही कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही. काय सिद्ध काय झालं मला जरा सांग. रडू नको ग, शांत हो बघू. माझ्यामुळेच होतंय हे सगळं. हेच सिद्ध झालं आता. काय होत नाही तुझ्यामुळे. हा, तू कशाला स्वतः रोडून घेतेस का? पहिल्यांदा होतं या घरात. तेच तर ना. आणि मी ते असताना असं पुन्हा पुन्हा घडणार. अगं पण आम्हाला तसं वाटत नाहीये. तू का असा ग्रह करून घेते सांग बघू मला. हे बघ मानसी, ईशाला आजी आजोबांनी इथे आणून सोडलं, नंतर मी तुला घेऊन आलो. मोनिकाने जो तमाशा केला त्याला तू कशी काय जबाबदार? मग मी ते असताना असं पुन्हा पुन्हा का घडतं? तू उगाच काहीतरी विचार करू नकोस, कळलं का? अलका, एक काम कर, कोकम सरबत बनणार का? घेऊन ये, घेऊन ये. छान, बरं वाटेल ते. नाही, मला काहीच नको. मी निघते काका. अगं हो, तेच बरं आहे, तेच बरं आहे. विक्रांत, काय रे, काय झालं? चिडलास का असा? मधु काका, जरा कुठे चांगलं घडायला लागलं होतं, आनंदाचे काही क्षण मिळत होते, तर लगेच त्यावर विरजण पडायलाच हवंय का? मुलं इथून गेल्याचं वाईट वाटतंय ना तुला? काका, मुलं परत गेली त्याचं मला वाईट वाटतच आहे, पण आता माझी चिडचिड व्हायला लागली. सगळा आनंद लगेच संपून गेला अचानक. निराश होऊ नको. आयुष्यात असे छोटे मोठे प्रसंग घडतच असतात, खचून नाही जायचं. हे घे ग, घेला जा आपल्या घरी घेऊन. अहो नानू मामा, काय काय करताय हे? मी करतोय ते योग्य करतोय. तू त्याच्यात मोडता घालू नकोस. जाऊ दे तिला, जा. अरे काय मोडता घालू? एक मिनिट थांब जरा, तू पारस थांब. नानू मामा, काय जाऊ दे? काय देशपांडाने त्याला इथे आणून सोडली, त्याला काहीतरी कारण असेल ना? नाही, ते कारण बिरण सगळं ठीक आहे रे, पण हिच्यामुळं या घरात भांडणं व्हायला लागली आहेत. घरातली सगळी शांतता नष्ट झाली. आणि हे सगळं कळत असून सुद्धा हिला पाठवायची नाही, हिला इथंच ठेवायची काय गरज आहे? काय बोलतोस तू? हे काय एवढाच जीव त्याच्यामुळे होतं, ही कारण आहे त्याला? मगाशी काय घडलं विजय, पाहिलंस ना? तिच्यामुळे घडलं का मोनिकामुळे घडलं? काय तरी का? येते मी. मानसी, तू निघालीस ईशाला घेऊन? हा नानू मामा सांगतो हिला घेऊन जा म्हणून. बोल आता. नानू मामा, अहो जर ईशाला जाऊ द्यायचं होतं तर मी मगाशी इतका गोंधळ का घातला असता? तेच सांग त्याला, सांग त्याचं चाललंय जा 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 म्हणून. हिच्यामुळं पुन्हा या घरात तमाशे व्हायला लागलेत.
अरे पण नानू, या मुलीमुळे अनेक दिवसांनी घरात चैतन्य निर्माण झाले हे विसरलास का तू? अरे आपली नातवंड किती आनंदात खेळत होती तिच्याशी. हो, पण ते थोडाच वेळ. आणि चैतन्य हे मुलांमुळं आलं, हिच्यामुळं नाही. मुलं गेली तशी हिच्यामुळं या घरात भांडण सुरू झाली. आपली नातवंड सुद्धा हिच्याचमुळे घरातनं बाहेर गेली. हे सगळं माहित असून सुद्धा तुम्ही मलाच काय बोलताय? नानू मामा, मी घेऊन जाते तिला. होईल सगळं शांत. तिच्यामुळे काहीही झालेलं नाहीये. एक शब्द सुद्धा बोलत नाहीये ती. आपण कुठे आहोत हे सुद्धा कळत नाहीये तिला. जिथे नेईल तिथे जाते बिचारी. समोर येईल त्याच्याकडे बघून असते. तिची काय चूक आहे नानू मामा? या घरात तिनं जन्म घेतला हीच तिची चूक आहे. याचा सगळ्यांनाच त्रास होतोय. उगाच नाही तिला तिच्या आजी आजोबांनी इथे आणून ठेवली. बास झालं नानू मामा. ईशाला कुणीही काहीही बोलणार नाही. आणि तिच्यावर आरोप करून तुम्ही घरातली शांतता भंग करताय. तू तिचीच बाजू घेणार रे, कारण तुला ती इथं हवी ना. तू बाकीच्यांचा विचार करत नाहीयेस. नानू मामा, बाकीचे मोठे आहेत ते स्वतःचा विचार करू शकतात. ईशा तिचा विचार करू शकते का? म्हणून तिच्यासाठी कुणीतरी उभं राहणं गरजेचं आहे. मानसी, अशी जाऊ नकोस ग. थांब. थांब मानसी. ईशा याच घरात राहील. मी तिला या घराच्या बाहेर जाऊ देणार नाही. मानसी, मी तुला सोडायला येऊ का? हे घे ग, घेला जा आपल्या घरी घेऊन. अहो नानू मामा, काय? पण हिच्यामुळं या घरात भांडणं व्हायला लागली आहेत. घरातली सगळी शांतता नष्ट झाली. गेली का ती? हो. तुला वेळ का लागला एवढा? रिक्षा मिळत नव्हती. काय मधू, तू त्या पोरांना सोडायला गेला होतास ना? हो, गरीब बिचारी पोरं, जायचं नव्हतं रे त्यांना. काय मधू, मला माहितीये रे, काय या घरातनं अनेकांना पाय बाहेर काढावासा वाटत नाही. ही गोष्ट वेगळी आहे.
मोहन भेटला का? नाही. अरे थोडं थांबायला पाहिजे होतं रे मधू तू. म्हणजे मोहन भेटला असता, त्याच्या मनात काय आहे ते तरी कळलं असतं. म्हणजे त्याला इथे यायची इच्छा आहे की नाही ते तरी कळलं असतं ना. नाही, मला नाही तसं वाटत. कारण त्याची इच्छा जर असती तर तो भेटायला आला असता. इच्छा नसती ना तर मुलाने ते पाठवलं नसतं त्याने राहायला, कळलं? हा. हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं. मला असं वाटतं की मोहनला आता कळलंय त्यांनी काय चूक केली आहे. नाही अलके, हे चुकीचं आहे. माई, मला काय वाटतं माहितीये का, की तो अशा भ्रमात असेल की आपल्याला सुबुद्धी झाली असेल आणि आपण या ईशाला परत केलं असेल. नानू मामा, अशी बुद्धी आपल्याला कधीच होणार नाहीये. ए बाबा नानू, विक्रांत, भांडू नका रे बाबा. कंटाळा आला मला आता. झालं गेलं गंगेला मिळालं रे. आता पुन्हा ते वाद उकरून काढू नका. हा. नाही बघ मधू, मला भांडण करायचं नाहीच आहे, पण काही चुकीचं दिसलं ना की मग माझं रक्त असं उसळतं. आणि ईशाला द्यायचंय किंवा तिला कुणी घेऊन जाणार आहे असं ऐकलं तरी मला तुमच्यासारखंच होतं नानू मामा. या साहेब या. या. साहेब, यांनी माझ्या मुलीला नेलं होतं. काय झालं? हे सगळे मिळून मला माझी मुलगी परत करत नाहीयेत. मोनिका, विक्रांत प्लीज. तुम्ही कोण? मी डॉक्टर विक्रांत दळवी. ते माहिती आहे मला, पण यांचे कोण? माझा नवरा आहे. यांनीच मला या घरातनं बाहेर काढलं होतं. घराबाहेर काढलं ते सांगते ना, पण कशासाठी तुला घराबाहेर काढलं हे सुद्धा सांगते ना. आजी प्लीज प्लीज तुम्ही मध्ये बोलू नका. मी बोलणार. हे बघा, जुनं काय असेल ते तुमच्याकडे ठेवा. मी तुम्हाला सांगते काय झालं ते. मी थोड्या वेळापूर्वी इकडे आले होते. मी फक्त म्हणलं की मला माझ्या मुलीला जवळ घेऊ द्या, तिला भेटू द्या, तर त्यांनी कोणीच मला तिला भेटू नाही दिलं. मोनिका, ही खोटं बोलतीये. मोनिका, तुला लाज नाही वाटत असे घाणेरडे आणि खोटारडे आरोप करायला? तुम्ही यांना ढकललं होतं का? हो, ही खोटं बोलतीये. तुम्ही का विश्वास ठेवताय तिच्यावर? तुम्ही ढकललं होतं का? अहो नाही, तुम्ही अजिबात तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. नाही, हे बघा, हे असं काहीही झालेलं नाहीये. आता प्रत्येकाकडे आपापलं म्हणणं असेलच ना. खरं सांगते, मला बाकी काही नकोय. मला फक्त माझी ईशा परत हवी आहे. ताई शांत व्हा, यांच्या मुलीला द्या. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ही खोटं बोलतीये. तुम्हाला सगळ्याला पोलीस चौकीत यायची इच्छा आहे का? सभ्य माणसं आहेत ना. डॉक्टरांचं घर आहे ना. तुम्ही असं वागवतात बाईला. चला मुलीला द्या.